नवरात्रि पर्व पर भक्ति का उत्साह चरम पर है, लेकिन साथ ही नागपुर पुलिस प्रशासन सुरक्षा और अनुशासन पर भी पूरी तरह से नजर रख रहा है। नागपुर पुलिस आयुक्तालय ने सभी नवदुर्गा मंडलों को सख्त आदेश दिए हैं कि वे निर्धारित नियमों का पालन करें। इसी कड़ी में पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल स्वयं नंदनवन क्षेत्र पहुंचे और वहां नवदुर्गा माता मंडल का निरीक्षण किया। पुलिस आयुक्त ने मंडल पदाधिकारियों को सुरक्षा व्यवस्था के बारे में स्पष्ट निर्देश दिए और श्रद्धालुओं की सुविधा सुनिश्चित करने का आश्वासन दिया। सुरक्षा को लेकर पुलिस ने मंडलों पर विशेष नजर रखने का निर्णय लिया है। जगह जगह सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं और पुलिस गश्त भी बढ़ाई गई है। इस दौरान ऑपरेशन थंडर के तहत नशा मुक्ति जन जागृति अभियान भी चलाया गया। पुलिस आयुक्त ने श्रद्धालु और नागरिकों से अपील की कि वे नवरात्रि पर्व को शांतिपूर्ण, अनुशासित और नशा मुक्त वातावरण में मनाएं। ऑपरेशन थंडर जे आहे हे याचे मार्फतीने आपण संपूर्ण कमिशनमध्ये जातो आहे। मुलांना भेटतोय, महिलांना भेटतोय, युवती आहे त्यांना भेटतोय, सगळ्यांना भेटतोय की आम्ही याचे काय काय काम करतोय। इथे आम्ही याच्यासाठी आलोय की तुमच्या आम्हाला सहकार्य पाहिजे, तुमच्या सगळ्यांचा। तुम्ही सगळे आमच्या सोबत आहेत ना? हो। आपले सगळ्यांनी मिळून हे जे ड्रग्स आहे हे या शहरामधून काढून बाहेर फेकायचे आहे। याची आपली तयारी राहिली पाहिजे, कारण जो आपला भविष्य आहे हे लहान मुले आहे। आज जर आपण याच्यावर कारवाई केली नाही तर उद्या हे त्रासात जाणार आहे आणि हे जर केले तर आपला पूर्ण भविष्य खराब होणार आहे पूर्ण देशाचा। म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय की आपण सगळ्यांनी याच्यासाठी कारवाई करायची आणि शपथ घ्यायची, माचे चरण स्पर्श करून की आपण याच्या विरुद्ध काम करणार आहे आणि सगळे मिळून करणार आहे आणि ही जे प्रॉब्लेम आहे त्याला बाहेर टाकणार आहे, फेकून देणार आहे। तुमच्या सहकार्य जर आम्हाला मिळाला तर आमचे पोलीस सक्षम आहे, तुमच्या सोबत आहे, 24 तास आहे। तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही तिथे पोहोचणार। तुमच्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद। थँक्यू।